ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। कल्याण डोंबिवलीत अँटी रेबीज मोहीम सुरू आहे। 60,000 भटक्या श्वानांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आहे आणि पहिल्या टप्प्यात 20,000 श्वानांचं लसीकरण करण्यात येणार आहे। आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे श्वानांसाठी अँटी रेबीज ही आपण लसीकरण चालू केलं आहे। पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 60,000 अशा आपण श्वानांचं केलेलं आहे। जेव्हा आपण अधिकाऱ्यांना विचारलं की आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किती श्वान असू शकतात, तर त्यांनी एक अंदाजे आकडा सांगितला की 60,000 पर्यंत असू शकतात। तर आज आपण ही पहिली सुरुवात करतो आहे श्वानांसाठी अँटी रेबीजसाठी। तर त्यासाठी आपल्याला आपल्या महानगरपालिकेतर्फे अधिकारी आहेत, डॉक्टर्स आहेत आणि आमचे स्थानिक नगरसेवक आहेत। प्रत्येक वॉर्डामध्ये आपण ही चालू करतो आहे, टप्प्याटप्प्यात चालू करतो आहोत। तर आजची सुरुवात ही पहिली आपण केलेली आहे बिर्ला कॉलेजपासून केलेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बँक खाती कमिशनवर देणाऱ्या सायबर टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। यामध्ये 4 जेरबंद झालेत तर 2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सायबर गुन्हेगारांना बँक खाती, एटीएम कार्ड व सिम कार्ड उपलब्ध करून देत फसवणुकीच्या पैशांचं हस्तांतरण करणाऱ्या 4 टोळीला सातारा सायबर पोलिसांनी जेरबंद केलाय। कोरेगाव येथील तिळगंगा नदी पुलाजवळ सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली। आरोपींकडून मोबाईल, एटीएम कार्ड, सिम कार्ड, कागदपत्रे, बुलेट व रोख रक्कम असा एकूण 2,34,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। काल रात्री एक मोठी कारवाई सायबर गुन्हेगारांवर सायबर पोलीस स्टेशनने केलेली आहे। विषय असा आहे की माझा बँक अकाउंट किंवा माझ्याकडे असणारे एटीएम कार्ड, माझ्याकडे असणारं डेबिट कार्ड, माझ्या नावावर घेतलेलं सिम कार्ड, माझ्या नावे इश्यू झालेले चेक हे मी दुसऱ्या कोणाला तरी कमिशन खात्यात वापरण्यासाठी देते आणि इनडिरेक्टली ती व्यक्ती आंतरराष्ट्रीय, आंतरराज्य अशा पद्धतीच्या सायबर गुन्हेगारी टोळीचा भाग बनते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।